अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कौठा गावात खड्डे खोदून पिण्याचं पाणी काढावं लागतंय। कौठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। खड्ड्यातील पाणी हे दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करून खड्ड्यातून पाणी काढावं लागतंय। ते दृश्य आपण बघू शकतोय। दूषित पाण्यामुळे खरं तर नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय खड्ड्यातून पाणी काढताना काही नागरिक आपल्याला दिसतात। आम्हाला साहेब किती वर्षापासून हा पाण्याचा असा त्रास आहे की आम्हाला या झिरेतून पाणी न्यावं लागते सारखं। इथं 2-2 तास पाण्यात जातात। किती पाठपुरावा केले काहीच अजून म्हणजे हे नाही होत। गावात आरो लावला तो आरोही चालू नाही 1 वर्षापासून। किती वर्ष झाली तुम्ही असं याला तर आता आमची जिंदगी चालली सर। बापा लस त्रास आहे आम्हाला। 30 वर्ष झाले लग्नाले। आम्हाला ह्याच नदीवर चहा लागतं पाण्याला। नळच नाही आमच्या गावात। आधी पाणी कसं भरायचं? असंच बसणार पाहिजे। हा कटोऱ्यानं पाणी झिऱ्याचं। आता 2 दिवस झाले काल इतकं पाणी गंद होतं त्याचं वेण काय मेला आता। खूप पाणी गंद होतं ते उपसून अधिक तेच पाणी भरायला लागून राहिलं। खूप आम्हाला त्रास आहे पाण्याचा। बोला आम्ही शेतकरी माणसं शेतातलं काम करायचे, हे पाण्याचं काम करायचं, 4-5 घंटे दररोजचं पाणी देणं हे ते समजाच मार्ग नाही काय करायचं। बाबा हे पहिल्यापासून काही वर्ष झाले चालू आहे आमच्या गावात। पाण्याची सोय काही निर्माण करा।